हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 2 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू। आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की नंदिनी सगळ्यांना सांगत असते की आजचं श्रीखंड स्पेशल आहे आणि ते काव्याने बनवलं आहे। तेव्हा वसू बोलते, अरे खाऊन तर बघा मग कौतुक करा। तेव्हा वसू गुपचूप रम्याला बोलते की आता मी एक घास खाते आणि मग तमाशा करते। तेव्हा रम्या बोलते, अगं थांब। तेव्हा वसू बोलते का? तेव्हा रम्या बोलते, अगं त्यात एक कणसुद्धा साखर नाही आहे, आधी बाकीच्यांना खाऊ दे मग बघ। सगळ्यांनी एकदा का तोंडात घातलं ना तर सगळे थुतू करतील। तेवढ्यात मिथून तोंडात श्रीखंड घालतो, विक्रमही घालतो। तेव्हा मिथून जोरात ओरडतो, वा। तेव्हा मिथून जोरात बोलतो, कमाल झालं श्रीखंड, आय लाईक धिस। तेव्हा रम्या आणि वसू एकमेकींकडे बघतात। तेव्हा त्यांना समजत नसतं की हे काय झालंय म्हणून। तेव्हा रम्या आणि वसू पण खाऊन बघते। वसू रम्याकडे बघते। तेव्हा रम्या बोलते, काय माहिती कसं झालं। तेव्हा वसू बोलते, अगं चांगलं झालंय। तेव्हा रम्या बोलते, पण कसं झालं ते माहिती नाही। तेव्हा वसू बोलते, अगं तुलाच माहिती ना। तेव्हा नंदिनी रम्याकडे रागाने बघते। रम्या डोळे लपवते। तेव्हा नंदिनीला आठवत असतं की किचनमध्ये काय होतं। नंदिनी साखरेचा डब्बा बघते। डब्बा खाली असतो आणि नवीन साखरसुद्धा डब्यात ओतलेली नसते। तेव्हा नंदिनी बोलते, डब्यात साखर तर तेवढीच शिल्लक आहे आणि हे नवीन साखरेचं पॅकेट बी खोडलेलं नाही आहे। तेव्हा नंदिनी बोलते, मग काव्याने श्रीखंडात साखर घातली की नाही। तेव्हा तिला आठवतं की रम्या बोलत असते, काही लागलं तर सांग मी आहे। तेव्हा नंदिनी बोलते, काव्य श्रीखंड करत असताना रम्याचं इथे असणं हा निव्वळ योगायोग नाही आहे। नक्कीच रम्याने काहीतरी केलं असणार, पण आता श्रीखंडात साखर नाही आहे एवढं नक्की आहे। हे असं श्रीखंड जर सगळ्यांनी खाल्लं असतं तर सगळ्यांसमोर माझ्या काव्याचा अपमान झाला असता। तेव्हा इकडे नंदिनी रम्याकडे बघते। रम्या पटकन डोळे लपवते आणि पाणी प्यायला सुरुवात करते। तेव्हा नंदिनी मनात बोलते, रम्या यावेळी तू काय केलं आहेस याचा पुरावा नाही आहे माझ्याकडे, पण माझं मन मला सांगते की या सगळ्यात तुझाच हात आहे। पण काळजी करू नको, जोपर्यंत माझा हात माझ्या काव्याच्या पाठीवर आहे तोपर्यंत तिचा कुणीही घात करू शकणार नाही। तेवढ्यात मानिनी वसूला बोलते, मग काय वसूताई, सांगितलं नाही श्रीखंड कसं केलंय आमच्या सुनबाईंनी। तेव्हा वसू खोटं खोटं हसते आणि मान हलवते। तेवढ्यात पार्थ बोलतो, नाही नाही वसू आत्या, तोंडाने सांग, शब्दात काहीतरी। तेव्हा वसू जीवावर चांगलं म्हणते। तेवढ्यात रम्या तिच्याकडे बघते। तेव्हा वसू बोलते, म्हणजे बरं झालंय। तेवढ्यात विक्रम बोलतो, नाही 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 असं नाही, एरवी कसा खणा सूर असतो नाही का तुझा, तसं जरा वरच्या पट्टीत। तेव्हा मानिनी तिथून उठते आणि नंदिनीला बोलते, नंदिनी ये बस, चल जेवायला। तेव्हा नंदिनी बोलते, नाही आई तुम्ही सुरुवात पण नाही केली। तेव्हा मानिनी बोलते की नाही ये बस तू। तेव्हा मानिनी बोलते, माझ्या सुनांनी खाल्ल्याशिवाय मी खाणारच नाही तर बस। तेव्हा मानिनी बोलते, आता तुम्ही दोघांनीही जेवायला सुरुवात करा। आणि काय रे मुलांनो, तुम्हाला भूका लागल्या तुम्ही जेवायला सुरुवात केली, जरा विचार करा आपल्या बायकोला सुद्धा भूक लागलेली असते। तेव्हा मानिनी बोलते, लग्नानंतरचा हा पहिला सण आहे तुमचा, चला आपापल्या बायकोला श्रीखंड पुरी भरवा। तेव्हा मानिनी बोलते, चल जीवा। तेव्हा जीवा श्रीखंड पुरीचा घास घेतो आणि नंदिनी समोर धरतो। हे काव्या बघतच असते। तेव्हा काव्याला तिचे मागचे दिवस आठवत असतात। जीवा तो श्रीखंडपुरी नंदिनीला भरवतो। काव्याला त्याचं खूप रडायला येत असतं। आता मानिनी बोलते, पार्थ। तेव्हा पार्थ पण श्रीखंडपुरीचा घास घेतो आणि काव्यासमोर धरतो। जीवा बघत असतो। तेव्हा काव्या आडवा हात करते आणि बोलते, काही गरज नाही मला भरवायची। तेव्हा काव्य बोलते, माझं मी घेईन। तेव्हा काव्य बोलते, माझी मी खायला समर्थ आहे। तेव्हा वसू मध्येच बोलते, अगं सगळ्यांना माहिती आहे तू समर्थ आहे, पण पार्थ एवढं प्रेमाने भरवतोय, तो घास घ्यायला काय हरकत आहे। तेव्हा वसू बोलते, आणि म्हणे मी श्रीखंड केले। नाही श्रीखंड झालंय गोड, पण तुझ्या स्वभावातला कडूपणा त्याचं काय करायचं। तेव्हा वसू बोलते, पार्थ बघ बाबा, नाही मला काय वाटतं माहिती का, तुमचा संसार ना कडूच होणार। तेव्हा वसू बोलते, आणि तुला सांगू का पार्थ, या कडू स्वभावाच्या माणसांना ना श्रीखंडाचा घास नाही, कडुनिंबाची पालं खायला घालायला पाहिजे। तेव्हा काव्य चिडते आणि बोलते, या घरातल्या कडू आयुष्यापेक्षा कडुलिंबाची पानं खाल्लेली बरी। तेव्हा काव्य चिडून उठते आणि बोलते, पानं खायची आहेत ना, किती खाऊ। तेव्हा मानिनी ते सगळे तिला ओरडतात, काव्या राहू दे अगं। तेव्हा काव्य रागात किचनमधून कडुलिंबाची पानं आणते। तेव्हा नंदिनी अडवत असते। तेव्हा काव्य बोलते, थांब तू ताई, 1 मिनिट, कडुलिंबाची पानं खायची आहेत। तेव्हा काव्य एकावर एक कडुलिंबाची पानं खात असते। तेव्हा पार्थ पण बोलत असतो की काव्य तुम्ही काय करताय, सगळे तिला अडवत असतात। तेव्हा काव्याला खूप कडू लागत असतं। तेव्हा नंदिनी बोलते, काढ काव्य काढ, त्रास होईल। पटकन तिला पाणी देतात। तिथून काव्य निघून जाते। जीवा बघतच असतो। रम्या तिच्या आईकडे बघून हसत असते। तेव्हा काव्य आपल्या खोलीत येते आणि रडत असते। तेवढ्यात पार्थ तिकडनं वाटीमध्ये साखर घेऊन येतो, वाटीमध्ये श्रीखंड घेऊन येतो। काव्य पार्थकडे बघते। पार्थ हसतो। तेव्हा काव्य उठते आणि चिडते, काय कशाला आलं माझ्या मागे। तेव्हा पार्थ बोलतो, आईने सांगितलं म्हणून आलोय। आईने सांगितलं होतं गजरा द्यायला म्हणून गजरा दिला होता। आईने सांगितलं होतं घास भरव म्हणून घास भरवणार होतो। आईने आता सांगितलं पाणी आण, म्हटलं नको, श्रीखंड द्यावं म्हणून श्रीखंड घ्या।
तेव्हा काव्या ओरडते, मस्करी वाटते सगळी, मी बाहेरनं काय खाऊन आली दिसतंय ना. तेव्हा पार्थ बोलतो, मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो दिसतंय ना. तेव्हा काव्या बोलते, मला काहीही नको, मला फक्त शांतता हवी आहे. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्हाला शांतता नाही, तुम्हाला थोडा गोडवा हवा आहे. तेव्हा काव्या बोलते, कशाला? बाहेर तुमच्या आत्याबाई काय बोलल्या बघितलं ना, मी कडू आहे, मला गोड बोलता येत नाही, मला फक्त कडू बोलता येतं, मी काही डिझर्व करत नाही. तेव्हा पार्थ बोलतो, काय काव्या, आपण काय डिझर्व करतो हे बाकी कुणालाही ठरवण्याचा हक्क नसतो. तेव्हा काव्या बोलते, तुमचे फुकटचे सल्ले नको आहेत मला. तेव्हा पार्थ बोलतो, ते घेऊच नका, तुमच्यासाठी छान श्रीखंड आणले ते घ्या, तुम्ही हे डिझर्व करतात. तेव्हा काव्या बोलते, नको म्हटलं ना. तेव्हा पार्थ बोलतो, घ्या म्हटलं ना. तेव्हा काव्या बोलते, का हट्ट करताय. तेव्हा पार्थ बोलतो, तुमच्याकडूनच शिकलोय. तेव्हा काव्या बोलते, हे बघा, उगाच नवरा म्हणून फोर्स करू नका मला. तेव्हा पार्थ बोलतो, नवरा म्हणून नाही, मित्र म्हणून आग्रह करतोय, घ्या. तेव्हा काव्या बोलते, नको म्हणते ना, तुम्ही जा बरं मुकाट्याने. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही खा बरं मुकाट्याने, नाही तर भरवून दाखवीन हं. तेव्हा काव्या बोलते, भरवून दाखवाच. तेव्हा पार्थ बोलतो, नक्की, आणि तो एक चम्मच श्रीखंड घेतो आणि तिला भरवणार. तेवढ्याच काव्या बोलते, अहो नको म्हटलं ना, जा तुम्ही बरं. तेव्हा काव्या खाली बसते. तेव्हा पार्थ बोलतो, काय कडवटपणा इट्स टेम्पररी, पण गोडपणा फॉरएव्हर. आयुष्यात आणि जगायला थोडा गोडवा हवाच, आणि मनाचा नाही पण तोंडाचा कडवटपणा नक्कीच जाईल. तेव्हा पार्थने समोर धरलेले श्रीखंडाच्या वाटीकडे काव्या बघते आणि तोंड फिरवून घेते. पार्थ श्रीखंडाची वाटी काव्याजवळ बेडजवळ ठेवतो आणि तिथून निघून जातो. पार्थ गेल्यावर काव्या श्रीखंडाच्या वाटीकडे बघते आणि परत तोंड फिरवून घेते. पुन्हा ती वाटी बघते, वाटी उचलते, इकडे तिकडे बघते आणि पटपट श्रीखंड खाते. तेवढ्यात पार्थ मागून येतो. काव्याला श्रीखंड खाताना बघून पार्थ हसतो. तेव्हा काव्या थांबते. तेव्हा पार्थ काव्याकडे येतो आणि हसतो आणि बोलतो, थोडं सावकाश खा, आय एम सॉरी, ते फोन राहिला होता म्हणून फोन घ्यायला आलो होतो. तेव्हा पार्थ पुन्हा हसतो. तेव्हा काव्या बोलते, हसायला काय झालं. तेव्हा पार्थ बोलतो, आय एम सॉरी, तुम्ही ते चोरून पटापट श्रीखंड खात होतात, ते चोरून दूध पिणाऱ्या छोट्याशा गोंडस मांजरासारखं दिसत होतं म्हणून हसायला आलं. तेव्हा काव्या रागाने उठते. तेवढ्यात पार्थ फोन कानाला लावतो आणि हॅलो हॅलो आलो म्हणून निघून जातो. तेव्हा पार्थ गेल्यावर काव्या पुन्हा श्रीखंडाची वाटी हातात घेऊन श्रीखंड खाते. इकडे दुसऱ्या दिवशी मानिनी आणि सर्व कुटुंब येतं. मानिनी बोलते, चला गुढीची पूजा करून घ्या. तेव्हा रम्या, वसू, मंजू, मिथून येऊन पूजा करतात. तेव्हा रम्या बाजूला जाऊन उभं राहते आणि हसत असते. तेव्हा वसू बोलते, त्यांना आनंदात बघून हसायला येते. तेव्हा रम्या बोलते, त्यांना बघून कशाला हसायला येईल, त्यांना बघून कशाला मला आनंद होईल, माझं कारण जरा वेगळंच आहे. तेव्हा वसू बोलते, तू ना बोलूच नको रम्या, आजचा दिवसच वाईट आहे. मानिनीने काव्याला दिलं होतं चॅलेंज श्रीखंड करायचं आणि ते सुद्धा तिने जोमाने करून दाखवलं. पार्थ आणि काव्या गुढीची पूजा करत असतात. इकडे वसू रम्याला बोलते, एक मिनिट, तू मला काय म्हणाली होतीस, श्रीखंडात साखर नाहीये हो ना. तेव्हा रम्या बोलते, खरंच नव्हती साखर त्यात, कुठून आली काय माहिती. तेव्हा वसू बोलते, तुला ना कधी काही माहितीच नसतं रम्या, आणि असं म्हणतात. तेव्हा वसू बोलते, असं म्हणतात शत्रूचं कौतुक कधीच करू नये, पण इतकं श्रीखंड अप्रतिम झालं होतं ना रम्या, पण डायबिटीज आणि त्या काव्यावरचा राग त्यामुळे खाऊ शकले नाही. पण बघितलंस ना बाकी सगळे कसे बोट चाटत मिटक्या मारत श्रीखंड खात होती, संपून सुद्धा टाकलं त्यांनी. थोडक्यात काय, यंदाचा गुढीपाडवा यांचा सुखात गेला. तेव्हा रम्या बोलते, गुढीपाडवा अजून संपलेला नाहीये. तेव्हा वसू बोलते, म्हणजे. तेव्हा रम्या बोलते, त्या गुढीची मी व्यवस्थित सोय करून आली आहे. तेव्हा रम्या वसूला सांगत असते, त्या गुढीवरचा कलश मी बाहेर थोडासा करून ठेवलाय, जेणेकरून गुढी हातात धरल्या धरल्या तो कलश वरतून खाली पडेल, आणि गुढीला बांधून ठेवलेली दोरी सुद्धा सैल करून ठेवली आहे मी. वसू बोलते, रम्या इतकं उत्तम काम केलेस ना तू, आता जीवा गुढी उतरवायला जाईल आणि कलश पडेल. तेव्हा वसू हसत असते. तेव्हा रम्या बोलते, आई, अशाने गुढीचा अपमान होईल नाही का ग. तेव्हा रम्या बोलते, मग तू लगेच सुरू कर, आजच्या दिवशी अपमान झाला वगैरे. जीवा आणि नंदिनी गुढीची पूजा करत असतात. तेव्हा रम्या वसूला बोलत असते, आज ना मज्जा येणार आहे आई, मी असताना यांचा गुढी पाडवा सुखाने होऊ देणार नाही मी. मानिनी बोलते, जीवा गुढी उतरव. जीवा कलश काढणार, तेवढ्यात कलश खाली पडतो. दोरी सैल झाल्यामुळे जीवा ही पडणार, तेवढ्यात पार्थ जीवाला पकडतो. काव्या गुढी पकडते आणि नंदिनी पटकन कलश कॅच करते. सर्व एकमेकांना सावरून घेतात. त्याचा रम्याला आणि वसूला खूप राग येत असतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.